चला बाळांनो, चलन टाकलं का हे मला सांगा, चलनाला काय काय करायचं बघा. एक असतं समचलन आणि दुसरं कोणतं असते? व्यस्त चलन. माहित आहेत का काय ह्याच्यातले? समचलन आणि दुसरं कोणतं लक्षात ठेवायचं? हा, व्यस्त चलन. आता समचलन आणि व्यस्त चलन या दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. जर समजा एक राशी वाढली तर दुसरी राशी वाढते. हे कशामध्ये म्हणायचं? समचलनामध्ये. म्हणजे समजा आता एक राशी वाढली, एखादं उदाहरण देते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एक राशी वाढली की दुसरी राशी पण वाढणार. मला एखादं असं उदाहरण सांगा बरं, म्हणजे ह्याला जुळणार असं दुसरी राशी वाढणार. जर समजा एक राशी कमी झाली की दुसरी राशी कमी होणार. इथं वाढली, कमी झाली की दुसरी राशी काय होणार? कमी होणार. मला असं एखादं उदाहरण सांगता का की एक कमी झालं का दुसरं पण कमी होणार? असं सांगा मला एखादं उदाहरण. तुमच्या दररोजच्या लाईफ मधलं एखादं कुठलं पण उदाहरण सांगा की हा मॅडम इथं असं झालं की मग लगेच त्याचं कमी होणार. असं कुठलं एक उदाहरण वाटतं तुम्हाला? जर समजा अभ्यास चांगला केला, चांगले मार्क्स मिळणार. अभ्यास कमी केला, कमी मार्क्स मिळणार. आहे का नाही? समचलन आहे का व्यस्त चलन आहे? सांगा. समचलन. आता तुमच्यापैकी असं एखादा म्हणू शकतोय का मी कमी मार्क केलं, म्हणजे मी कमी अभ्यास केला तरी पण चांगले मार्क्स पडले? हे शक्य आहे का सांगा? जर चांगला अभ्यास केला तर चांगले गुण पडतील, कमी अभ्यास केला तर कमीच गुण पडणार ना. कसे पडतील सांगा? उलट होणं शक्य आहे का? नाही. हा, कधीतरी योगायोगानं म्हणण्यापेक्षा त्यांचं का नाही 100% लक्ष शिकवताना असतं, म्हणून त्यांना घरी कमी अभ्यास करावा लागतो. पण त्यांनी हिथं तर केलायच ना, त्याच्यामुळे चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळतील. असं एखादं उदाहरण सांगा तुम्हाला. दुसरं एखादं. आता मी जसं अभ्यासाचं सांगितलं ना तसं दुसरं एखादं सांगा. बर, तसं पण आहे. हा, अजून एखादं सांगा. दुसरं एक वाढलं की दुसरं वाढणार असं. अजून कुठलं असू शकतं? समजा आपल्या घरातल्या माणसांची संख्या वाढली तर अन्नधान्याचा पुरवठा कमी लागणार का जास्त लागणार? म्हणजे लोकसंख्या वाढली की गव्हर्नमेंटला जास्त अन्न पुरवठा करावा लागणार का नाही सांगा? मग लोकसंख्या कमी झाली तर अन्न पुरवठा कमी लागणार. अजून एखादं सांगा. आता तुम्हाला तुमच्या ह्यानं सांगा की दोन्ही पण उदाहरणं मीच सांगितले, अभ्यासाचं पण आणि लोकसंख्येचं पण. आता दुसरं एखादं तुम्ही सांगा. जर काम केलं तर पैसे. हा, जर काम केले, जेवढं ज्यादा काम, समजा तुम्ही पहिला 8 तास करत होता, आता तुम्ही 12 तास करायला लागला, तर 12 तासाचे पैसे मिळणार का 6 तासाचे मिळणार? म्हणजे काम वाढवलं, पैसे ज्यादा. काम कमी केलं, पैसे कमी. बरोबर आहे का? म्हणजे हे कुठलं म्हणायचं तुमचं? समचलन. आलं का लक्षात काय असतं दोन्हीमध्ये? एक संख्या वाढली की दुसरी संख्या 100% वाढणारच. मग आपण काय करूया, एकाला एक्स म्हणूया. समजा मी जर आता म्हणाले की ह्याच्यासाठी एक्स ही एक राशी आणि वाय ही आपली दुसरी राशी. मग दोन्ही पण समचलनात येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर असं त्याचं लिहायचं एक्स डिरेक्टली प्रपोर्शनल टू ह्याला, म्हणजे नाही असं समप्रमाणात वाय आहे असं म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्याला इज डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणतात. लक्षात ठेवायचं. तर तेवढं आपण शिकायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे सांगा? इज डिरेक्टली. आणि तुम्ही तर सगळे सेमच आहात, न बोलायला काही प्रॉब्लेम नाही. इज डिरेक्टली प्रपोर्शनल म्हणा किंवा एक्स हे वायच्या समप्रमाणात आहे असं त्याचा अर्थ होतो. मग काय करायचं, एक्स हे मधलं चिन्ह काढून टाकायचं आणि बरोबर इथं के एक घ्यायचा. के म्हणजेच काय असतं तर कॉन्स्टंट, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये स्थिरांक म्हणतो. मग आता दुसरं ह्याचं अजून काय लक्षात ठेवायचं, तर के बरोबर व्हॅल्यू काढायची असते. म्हणून काय करायचं, एक्स हा भागिले वाय इकडे घ्या आणि इकडे आलेला हा के ठेवा आणि ह्याला बॉक्स करायचा. ह्याच्यावरून एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं समप्रमाण विचारलं असेल तिथं पहिली राशी भागिले दुसरी राशी म्हणजे त्याचं उत्तर मिळेल. आले का लक्षात? एक्स ही पहिली राशी होती, वाय ही आपण दुसरी राशी घेतली, तर दोघांचा भागाकार केला का तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार. कळते का? त्याच्यामुळे समचलन आलं म्हटलं का त्यांचं काय आला पाहिजे, भागाकार लक्षात ठेवायचा. एक्झाम्पल सोडवताना तुमच्या लक्षात येईल की मी असं भागाकार कशाची संदर्भात बोलते किंवा हे असंच का सांगितलंय. आता फक्त एवढंच लक्षात ठेवलं की समचलन आलं काय ऑटोमॅटिक त्या दोन राशींचा काय होतोय तर भागाकार होणारच. हे कळालंय का? समचलन म्हणजे काय? जमेल का? आता एक राशी वाढली की दुसरी राशी वाढणार, एक राशी कमी झाली की आलं का लक्षात? कळालंय का? आता चला घ्या हे समचलन नोट डाऊन करून व्यस्त चलनचं सांगते. हा, एक राशी वाढली की कमी होणार. हा, आणि एक कमी झाली की दुसरी वाढणार.
घ्या व्यवस्थित. एक राशी वाढली की दुसरी राशी वाढणार, एक राशी कमी झाली की दुसरी राशी कमी होणार. आले का लक्षात? चला नेक्स्ट घ्या. दुसरं घ्या आता व्यस्त चलन. व्यस्त चलन लक्षात आलं का बाळांनो? ह्याच्यात भागाकार कसा होतोय ते पुढचं टाका. व्यस्त चलन कोणाला म्हणायचं ते. व्यस्त चलन. एक राशी वाढली की दुसरी राशी काय होणार? कमी होणार. दुसरी राशी कमी होणार. आणि इकडचं एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढणार. मग मला सांगा आता हे व्यस्त प्रमाणात आहे की नाही? मग एखादं उदाहरण सांगा बरं असं की एक राशी कमी झाली की दुसरी वाढते, दुसरी कमी झाली की एक कमी होणार, असं सांगा दुसरं एखादं उदाहरण. आता तुम्ही सांगा की बाळांनो, मी एवढी सांगितली की नाही सांगा बरं. पेट्रोलच्या नाही कसं होणार ना? पेट्रोल महागलं की आपण गाडी चालवायचं प्रमाण कमी करणार, बरोबर आहे का? आता पेट्रोल 120 125 रुपये झाले. मग आपण आता पहिलं कसं सारखं कुठं पण चाललं तर गाडी वापरायचं, आता वापरतोय का? नाही. झालं का नाही उलट बघा? म्हणजे पेट्रोलच्या किमती वाढल्या का गाड्यांचा वापर कमी होणार. आणि जर पेट्रोलच्या किमती कमी झाल्या तर गाड्यांचं प्रमाण जास्त होणार. आलं का लक्षात? हे उलट. परत पुन्हा समजा साखरेचा दर कमी झाला तर साखर आपण जास्त घेणार का कमी आणणार? आणि साखरेचा दर वाढला तर हा साखर कमी करणार, बरोबर आहे का? पहिले एक वेळ चहा पित असलं तर म्हणजे पहिला 2 वेळा चहा पिलं तर आता एक वेळच पिणार. पहिला अगदी फुलपात्र पित असलं तर आता निम्म्यावरच येणार, बरोबर आहे का? म्हणजे एका ह्याच्यात म्हणणार दोघं तिघं पिऊयात, कशाला उगाच एवढं महागा जाणार, असा विचार करणार का? हे कोणतं म्हणायचं तर व्यस्त चलन म्हणायचं. मला सांगा ही भिंत बांधायची. सुरुवातीला मी 4 मजूर घेतले होते. 4 मजुरांना 10 दिवस लागत होते. आता मी 8 मजूर घेतले. मग भिंत संख्या वाढवली, मग मजुरांची संख्या वाढवली. भिंत कमी दिवसात पूर्ण होईल का अजून वाढतील? जास्त कमी दिवसात. म्हणजे ह्याचा अर्थ हा मजुरांची संख्या वाढवली का दिवसांची संख्या काय झाली? कमी. आले का लक्षात? का मजूर पण वाढवल्यावर भिंत पण जास्त दिवस लागेल नाही? कसं लागेल सांगा? कारण मजुरांची संख्या आपण काय दिवस वाढवण्यासाठी ठेवतो का? नाही. आपण मजुरांची संख्या का वाढवली? कारण आपल्या बांधकाम पटपट व्हावं. आलं का लक्षात? कार्तिक काय सांगितलं आता? लक्ष कुठं आहे? मग काय झालंय? कुठल्या विश्वात आहे? हा व्यस्त चलन चाललंय, लक्षात असू द्या. एक भिंत बांधायला सांगितलं होतं पहिले, समजा 5 मजूर लागले, तेच वाढवले तर भिंत कमी दिवसात होणार का जास्त दिवस लागणार? कमी दिवसात होणार. आले का लक्षात? जमेल का आता? पेट्रोल महागलं का गाड्यांचं प्रमाण काय होणार? जास्त होणार का कमी होणार? कमी. आणि पेट्रोल स्वस्त झालं तर गाड्यांचं प्रमाण हा आपण अगदी हर घटकाला गाडी घेऊन जाणार का? तर पेट्रोल स्वस्त झालंय म्हणणार. आता मला सांगा सोनं खरेदी, सोन्याचा दर वाढलाय, मग सोनं आपण खरेदी करतोय का? आता नाही करत, पहिल्यासारखं करत नाहीत ना, कारण दर वाढला, परवडत नाही आता घ्यायला. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? ते कसलं चलन नाही म्हणायचा? व्यस्त चलन. आल्या का लक्षात? आता उदाहरण कळतील का काय काय सांगितले ते? राहतील का परमनंट लक्षात तुमच्या? चला आता व्यस्त चलनाचं कसं प्लीज बघा. पहिली राशी समजा x आहे, ठीक आहे, आणि दुसरी राशी समजा y आहे. मग त्याचं काय करायचं आहे? व्यस्त चलन आहे. मग एक राशी वाढली की दुसरी कमी होणार आहे, दुसरी कमी झाली की पहिली वाढणार आहे, असं होणार आहे.
तर एक्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/y करायचं. मगाशी काय केलं होतं फक्त हा नुसतं आपण काय लिहिलं होतं एक्स प्रोपोर्शनल मध्ये y लिहिलं होतं. आता काय फरक केला 1/y लिहिलं. 1/y म्हणजे ते व्यस्त झालं म्हणायचं, बरोबर आहे का. अंशात होतं ते खाली आलं म्हणजे त्याला व्यस्त प्रमाण म्हणायचं. म्हणून काय करूया एक्स बरोबर हे चिन्ह काढून टाकायचं, इथं एकच्या ठिकाणी k/y करायचं. केला का. आता हे दोघांचा गुणाकार करायचा. एक्स वाय बरोबर किती आलं तर k, आणि k हा काय असतो, k काय असतो मग सांगितलं की स्थिरांक किंवा त्याला काय म्हणायचं कॉन्स्टंट इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये त्याला स्थिरांक म्हणायचं. कळालं काय एक्स वाय बरोबर k. मग आता मला सांगा समचलनात दोन राशींचा भागाकार होता, व्यस्त चलनात काय आला कळेल का. आता लिहून ठेवायचं तिथं समचलनामध्ये दोन राशींचा भागाकार होतो, व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार होतो. कळाले का सगळ्यांना. घ्या आता नोट डाऊन करून. ते एक्झाम्पल बघितल्यावर कळणार की बाळा. आता एक्स वाय बरोबर के म्हणजे दोन राशींचा गुणाकार होणार. करा बटन करा. झालं का बाळांनो. आलं का लक्षात व्यस्त चलन. आता खाली की नाही समचलनाची 3 उदाहरणं मनान लिहायची आणि व्यस्त चलनाची 3 उदाहरणं तुम्ही मनान घ्या. चला घ्या खाली समचलनाची उदाहरणे कुठली कुठली असू शकतात ते लिहा. बोला. चांगला अभ्यास केला चांगले मार्क्स मिळणार, ज्यादा अभ्यास केला ज्यादा गुण मिळणार. लिहा पटपट एक्झाम्पल 1-3 दोघांची लिहा, म्हणजे परत नोटबुक वाचले तर तुमच्या लक्षात यावं की समचलन आणि उदाहरणं तुम्हाला आहेत. मग तुम्हाला पेपरला कोण सांगणार आहे का हा गुणाकार करा भागाकार करा, कुणीही सांगणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कळालं पाहिजे की हे समचलन आहे का व्यस्त चलन आहे. चला आवरा लवकर. जास्त अभ्यास जास्त मार्क्स, कमी अभ्यास कमी मार्क्स. हे कशाचं उदाहरण झालं समचलनाचं. हा लिहा. परत दुसरं घ्या. अजून कोणती सांगितलं होतं आठवा. मगाशी मी सांगितली होती ना एक्झाम्पल, विसरलं लगेच. लोकसंख्या घरात वाढली तर अन्न पुरवठा जादा लागणार. हा सरकारांना अन्न पुरवठा जास्त सरकार काय बाळा आपल्या घरात पण तसंच होणार ना. आपल्या घरात पहिली 4 माणसं होती, परत जर समजा 8 झाली तर आपल्याला धान्य पण वाढवायला लागणार ना. मग लिहा की तसं लोकसंख्या वाढली की अन्नधान्य पुरवठा वाढवावा लागणार, लोकसंख्या कमी झाली की पुरवठा कमी करावा लागणार. बरोबर आहे का. आपल्या घरातल्यांच्यावरूनच उदाहरण घ्यायचं, लांब कशाला जायचं. पेट्रोल महागले, तिकिटांचे दर वाढले का कमी झाले. वाढले. हा पेट्रोल महागल्यापासून तिकिटांचे दर, भाड्यात दर वाढ झाली. लिहा पेट्रोल दरात वाढ. तिसरं उदाहरण पेट्रोल दरात वाढ भाड्यात वाढ, तिकीट भाड्यात वाढ असं लिहा. तिकीट भाड्यात वाढ. झालं का. पेट्रोल दरात वाढ तिकीट भाड्यात वाढ म्हणजे समचलन झालं ग. बरोबर आहे का. पेट्रोलचं दर वाढलं का लगेच भाड्यांचं दर वाढवले.
कितीतरी बाळांनो उदाहरण आहेत अशी ह्याची. तुमची विद्यार्थ्यांची संख्या वाढली का वर्ग खोलींची संख्या कमी करावी लागेल का वाढवावी लागेल? मग बरोबर का? मग हे समचलन म्हणायचं का व्यस्त चलन म्हणायचं? समचलन. कळालं का? आता व्यस्त चलन घ्या. हा, व्यस्त चलनात सांगा. हा बोला, व्यस्त चलनाचं उदाहरण सांगा. किती सांगितलेले गिर बाळानो व्यस्त चलनाचे? पेट्रोलचा दर वाढला की हा, गाड्यांचा वापर कमी. हा ह्या पेट्रोलचे दर वाढले, गाड्यांचं प्रमाण कमी. गाड्या फिरवण्याचं प्रमाण कमी झालं ना. कमी होणार हा, तिकीट दर वाढलं की आपण फिरू का? नाही. आता बघा, स्त्रियांना अर्धा हे हाफ तिकीट केलं का? भरपूर स्त्रियांची गर्दी. ते एसटीत सगळ्या स्त्रिया सगळे जिकडं बघल तिकडं. पुरुष कुठं गावाला जातच नाही, बंदच करून टाकलं. मग असं आहे की नाही सांगा? मग तिकिटाचा दर वाढवलं, तिकिटाचा दर कमी केलं का बायकांचा प्रवास ज्यादा सुरू झाला. आलं का लक्षात? म्हणून मला तिथं तिकिटांचा दर हाफ केला, तिकिटांचा दर निम्मा केला, प्रवाशांची संख्या वाढणार. हा आहे का? व्यस्त चलन आहे का? तिकीट दरात वाढ, प्रवाशांची संख्या कमी. बर तेच की रे बाळा. तिकीट दरात वाढ केली तर प्रवाशांची संख्या कमी, आणि तिकीट दरात कमी केली तर प्रवाशांची संख्या जादा. तुमच्या भाषेतले. अरे कशाला तुम्ही आलं का लक्षात? आता कळालं का? समचलन कोणाला, व्यस्त चलन कोणाला म्हणायचं? जमेल का? हो. चला घ्या आता दुसरं. एक्झाम्पल बघूयात का? चला घ्या. जर एक काम 25 मजूर. उदाहरण म्हणा, उदाहरणे म्हणा खाली. आता समचलन आणि व्यस्त चलनाची कन्सेप्ट कळाल्या ना काय येते? आल्या का नक्की लक्षात? घ्या आता. जर एक काम 25 मजूर 27 तासात पूर्ण करत असतील, 27 तासात पूर्ण करत असतील, 27 तासात पूर्ण करत असतील, तर तेच काम 15 मजूर किती तासात पूर्ण करतील? तर तेच काम 15 मजूर किती तासात पूर्ण करतील? चला सांगा. समचलन आहे का व्यस्त चलन आहे तेवढं सांगा मला. व्यस्त. हा, कारण का बघा, 25 मजूर 27 तासात काम पूर्ण करतील. मग तेच काम 15 मजूर करायचं झालं तर काय होणार? हा, तेच काम आहे ना. मग वाढणार. हा, तास वाढणार का कमी होणार? वाढणार. हा, कारण तेच काम आहे ना. हा, मजूर कमी झालं. मग मजूर कमी झालं म्हणल्यावर काम करायला जास्त दिवस लागणार ना. आलं का लक्षात? म्हणजे हे समचलन आहे का व्यस्त चलन आहे? व्यस्त चलन आहे. हे पहिलं लक्षात ठेवायचं. हे दिलेलं उदाहरण कोणत्या ह्याचं आहे? व्यस्त चलन आहे. म्हणूया. मग व्यस्त चलनामध्ये गुणाकार असतोय का भागाकार असतो? दोन राशींचा. हा, काय असतो? गुणाकार असतो. मग आता काय विचारले बघा. पहिलं 25 मजूर 27 तासात काम, म्हणजे पहिलं 25 होतं, गुणिले त्याला किती करायचा? 27. 25 गुणिले 27 बरोबर. दुसरं काय बघा बरं? 15 गुणिले. हा, काय विचारले त्यांनी सांगा. काय करायचं? थांबा एक मिनिट. हे काय आहे बघा. अगोदर एक काम 25 मजूर. एक काम करूया, पहिले मजूरच्या खाली मजूर लिहून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मजूर आणि दुसरं काय? तास ना. हा, मग मला सांगा, मजूर पहिले किती आहे? 25 मजूर किती तास? आणि 15 मजूर आणि किती तास? मग 1 तास म्हणूया का? आलं का लक्षात? मग दोन राशींचा काय असतो ह्याच्यामध्ये? व्यस्त चलनामध्ये समचलनामध्ये भागाकार असतो. सभा लक्षात ठेवा की. सभा लक्षात ठेवा.
भाग म्हणजे समचलन असेल तर भागाकार आणि दुसरं दोनच चलन आहे की आपल्याकडे मग दुसरं असल्यावर काय असणार गुणाकार झाले की एकमेकांचं उलट. मग काय करूयात बघा पहिलं ह्या दोघांचा गुणाकार आपलं नियमच काय सांगितलं होतं मी 2 राशींचा गुणाकार करायचा. मग कुणाचा आणि कुणाचं करायचं मजूर ज्याचं त्याला जोडून टाकायचं 25 गुणिले 27 बरोबर 15 गुणिले x आलं का लक्षात मजूरच्या खाली मजूर लिहिले तासाच्या खाली तास लिहिले. हा इकडं x हा गुणिले 15 इकडे आल्यावर काय होणार 25 गुणिले 27 भागिले 15 जमलं का बघा. आता भाग लावून सांगा मला हा किती येणार 5 5 25 आणि हा गुणिले 27 भागिले किती 5 3 3 1 3 3 9 27 म्हणजे x बरोबर किती आलं सांगा x बरोबर 45 म्हणजे त्याला 45 तास लागतात. हा म्हणजे त्याला किती लागणार 45 तास. कळालं का आता चला सोडवा आता पुढे लिहून टाका 45 तास लागणार. कुणाला कळालेलं नाही त्याच्यामुळे केअरफुली गणित सोडवायचं. कुणाकुणाचा गुणाकार होतो बघा ज्या त्या राशीचा ज्या त्या राशीसोबत गुणाकार करायचा. नीट समजावून व्यवस्थित घ्या. त्याच्यातला काय डेटा मी बाजूला काढला बघा मजूर तास काय लिहायचं होतं काय करायचंय ते. झालं का रे झालंय ना नक्की. चला दुसरं घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 120 मजूर एक काम 120 मजूर एक काम 120 मजूर एक काम 15 दिवसात पूर्ण करतात 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 120 मजूर एक काम 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 10 दिवसात पूर्ण होण्यासाठी तर तेच काम 10 दिवसात पूर्ण होण्यासाठी किती मजूर लावावे लागतील ते किती समजवतील तर ते किती मजूर लावावे लागतील. समचलन आहे का व्यस्त चलन आहे. आता इथे येणार का बरं येणार सम काय येणार सांग म्हणजे याचा अर्थ आपल्याला पण समजते. समचलन का बरं जास्त 120 मजुरांना एक काम किती 15 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 10 दिवसात पूर्ण होण्यासाठी 10 दिवस मग कसं काय म्हणतेस याचा अर्थ कळालेला नाही विचार करून सांगत नाही काय तर समजलं म्हणायचं नाही तर येते मी सोडवून अगोदर कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या. काय सांगितलं सोरांनी 120 मजूर आहेत 15 दिवस लागतील मग तू सांग बरं मजूर जर कमी केले की 10 दिवसात काम पूर्ण करायचे मग मजूर वाढवायला लागणार का कमी करायला लागणार मग कशी काय म्हणतेस तू असं दिवस कमी झाले म्हणजे मजूर वाढवावे लागणार मग हे चलन कोणतं आहे. हा व्यस्त चलन बोला व्यस्त चलनाला काय करावं लागेल. हा सांगा मला
आता हे व्यस्त चलन आहे तसंच ठेवते मी, कारण हे पण व्यस्तच आहे. पहिलं सांगा 120 मजूर आहेत का, त्यांना किती तास लागते? 15. आणि दुसरे किती? हा 15 दिवस आहेत काय? हा बरं ठीक आहे, दिवस करू, तास फोडून टाकते. हा नेक्स्ट सांगा पुढचं काय विचारलंय? 10 दिवसात एक मजूर 10 दिवसात. हा 10 दिवसात ते बाळांनो लक्ष द्या. कुठे फॉरेनला जायचं असल्याने कसं खार 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 उतराय समजावून घ्यायचं राहिलं बाजूलाच खरं. चला इथं एक झालं का कन्सेप्ट हे काय येतंय बरोबर आहे. तुम्हाला गुणाकार करा म्हणल्यावर करता येईल, त्याला उपयोग नाही. तुम्हाला गणित काय हे कळू दे आणि मग उतरायला काम करायचं. पहिलं गणित समजत नाही, ते म्हणायचं आहे काय त्यांना ते कळत नाही आणि नुसतं गुणाकार म्हणल्यावर करायचं, भागाकार कर म्हणल्यावर करायचं. कसला रट्टा मारू नका, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. मजूर 120 आहेत, दिवस 15. आता 10 दिवस दिले म्हणजे संख्या कमी झाली का वाढली? कमी झाली. मग मला सांगा दिवस कमी दिवसात स्वरा लक्ष दे, कमी दिवसात काम पूर्ण करून घ्यायचंय म्हणजे मजूर काय करावे लागणार? वाढवावे लागणार. म्हणजे इथं एक समजून हे व्यस्त चलन आहे, मग दोन्ही राशींचा काय होतो? गुणाकार. कोणाचा समोरासमोरांच्या जर गुणाकार करायचा म्हणजेच किती आला? 120 गुणिले 15 बरोबर 110. आता का नाही जरा सराव झाला का नाही ही स्टेप स्किप करायची, डायरेक्ट भागिले मध्ये आणायचं. कळलं का? जरासं सराव होऊ दे. मग 120 गुणिले 15 तसंच ठेवूया, बरोबर हा 10 आहे तो इकडं आणूया आणि इकडे x करूया. म्हणजेच बघा बरं 10 इथे वर 12 येणार का? 12 गुणिले 15 किती? 180 झालं. म्हणजे x बरोबर किती लागणार? 180. म्हणजे किती कामगार लावावे लागतील? 180. म्हणून फायनली प्रश्न काय विचारला होता बघा तुम्हाला, किती मजूर लावावे लागतील? मजूर बरोबर किती? 180. मजूर बरोबर 180. चला सोडवा. कळालं का? नक्की लक्षात आलंय का? समजलेत ना? हा पण बाळाक नाही समजावून घ्यायचं. पहिलं समचलन आहे का व्यस्त चलन आहे हे पेपरला कळालं पाहिजे, तर आपण पुढे सोडवू शकतोय. ते कळालं की नाही मग काय अवघड वाटणार. घ्या. एका वसतिगृहात 1600 विद्यार्थ्यांसाठी एका वसतिगृहात 60 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध आहे. 1600 विद्यार्थ्यांसाठी 60 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध आहे. वसतिगृहात केवळ 1200 विद्यार्थी उपस्थित होते. तर ते अन्न किती दिवस पुरेल? 1200 विद्यार्थी उपस्थित होते, तर ते अन्न किती दिवस पुरेल? बोला, समचलन आहे का व्यस्त चलन आहे? हा चलन कोणतं आहे सांगा? व्यस्तच आहे. काय व्यस्त आहे? जास्त व्यक्ती 1600 विद्यार्थी 60 दिवसांना पुरवला. एक राशी वाढली की दुसरी राशी म्हणजे कोणतं झालं म्हणायचं? समजलं. 1600 विद्यार्थ्यांना 60 दिवस पुरेल एवढं अन्न उपलब्ध आहे. आता 1200 विद्यार्थ्यांना कमी लागणार. मग 1200 विद्यार्थी म्हणजे त्यांना अन्न जास्त दिवस पुरणार का कमी दिवस पुरणार? जास्त हा जास्त दिवस. मग समचलन झालं का व्यस्त चलन? व्यस्त चलन. कारण 1600 विद्यार्थ्यांना 60 दिवस म्हणजे मग केवळ 1200, तर ते अन्न जास्त दिवस जाणार ना. संख्या कमी केल्यामुळे नाही का? बरोबर आहे का? आता उन्हाळा सुट्टीला
पण आपल्या बाहेरची पाहुणे जास्त आली तर आपल्याला पुरणार हे आठवड्याला जाणार पीठ किती दिवस लागणार? महिन्यात असं म्हणजे महिन्यात पाच म्हणजे दिवसात. हा 5 दिवसात किंवा 3 दिवसातच संपणार असं. ग्राम सोडून. सोडून. छान. थांबायचं सांगू नका सगळ्यांना काढू दे. ते गेला होतास प्रज्वल एवढे दिवस ते ग्राम सांगितलं. झालं का? बोला. थांबा बरं कुठे प्रज्वल कुठे गेला होतास रे एवढे 3 दिवस absent होतास? कुठे गेला होतास? कुठे गेलता 2 दिवस? आजीच्या माहेराला जवळच्याच नात्यात गेला होतास. हा? काय काम होतं सांग बरं आता. 2 महिन्याला काय जावंच नाही तेवढं देवघरात गेला होता. हा? जायचं नाही देवाचं घरातली पक्ष आहेत. काय सांगते अभ्यास कर देवा धर्माला आपण काय कशाला जायचं सांग बरं. म्हातारपण झालं का मग देवधर्म करायला नाही तर अभ्यासच करायचा. काय सांगते आता परत जर absent राहिला तर पालकांना बोलवून आणल्याशिवाय अजून पुस्तक येणार नाही. आता एवढे दिवस बघितले तरी पण राऊंड मारायला लागतो. 15 राऊंड झाले होते का रे प्रज्वलचे? नव्हते ना? आता पण absent नव्हते. परत इथनं पुढं आता सांगणार आहे. पालकांनी तर फोन नाही केला असं न सांगता absent राहिला का दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन नाही तर अखंड क्लास उभा करणार होते. तेवढं तुमचा तर निवांत. चला पुढचं घ्या जरा. किती आले सगळ्यांचं? 80 दिवस. बरोबर आहे. सगळ्यांचं आलं का? होय. आले का तुझं? वेदिका आलं का? समजावून ठेवून करायची. अजिबात आता रट्टा मारायचा नाही. समजल्याशिवाय पुढे सोडवायचीच नाही काय. पुढचं घ्या आता. आता तर मिळाला का पेन? आता 16 जागांचं पुढचं घे. एका पुस्तकाची दररोज 24 पाने वाचल्यास एका पुस्तकाची दररोज 24 पाने वाचल्यास 24 पाने वाचल्यास ते पुस्तक एका पुस्तकाची दररोज 24 पाने वाचल्यास ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. तर दररोज 20 पाने वाचल्यास ते पुस्तक किती दिवसात वाचून पूर्ण होईल? तर दररोज 20 पाने वाचल्यास ते पुस्तक किती दिवसात वाचून पूर्ण होईल? पुस्तक किती दिवसात वाचून पूर्ण होईल? आता विचार करून उत्तर द्यायचं. आणि जो समचलन म्हटला तर का सांगायचं आणि जो व्यस्त चलन म्हटला तर व्यस्त का सांगायचं, कारण सांगायचं. समचलन आहे का व्यस्त चलन आहे? हा, कारण 24 पाने वाचल्याला 10 दिवस लागतील. तर दररोज हा, कारण एक दिवस पुस्तकांची पानं कमी झाली ना म्हणजे दिवस वाढणार. दिवस वाढणार. हा, असं डोक्यात घ्यायचं विचार. आता ती सारखं कसं? हा होय होय की, पण ते डोक्यात घेतो, लक्षात घे. दररोज 24 पानं वाचले तर 10 दिवसात. मग आता आपण पानं कमी केली म्हणजे दिवस वाढणार ना. 24 वरनं आपण 20 वर आणलं. निघलं का? बोला. तुम्हाला कसं काय एवढं पटपट कळतंय रे पोरा? हा 12 दिवस बरोबर आहे की? आले की उत्तर फक्त. तुम्हाला असं मी सांगितलं लगेच कळतं की असं करायचं. लगेच सोडवलंय तुम्ही. हा? झालं का? आता फोन पाठवा सगळं. हा कळतंय की नाही पटपट? होय, अंदाजच करत होता होय अगोदर. समजून
बदल नाहीच करत. गोळी लागली तर लागली असं व्हायचं आणि ती लागायची. हा. आता कळालं का हे? लक्षात आलंय का? नक्की समजलं? हा होय होय आहेत की, त्यांना पण आहे रेग्युलरला. नाही सूत्र नाही घ्यायची बाळा गरज नाही कळत आता. होय 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 आहे की. सूत्र नाही हेच लक्षात ठेवायचं. एक राशी वाढली की दुसरी राशी फक्त सभा लक्षात ठेवायचं. म्हणजे समचलन असेल तर भागाकार गुणाकार हे तेवढं मात्र लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला. तेच म्हणायचं ते सूत्र, दुसरं काही नाही मग करायला लागत. आणि जेवढं कॅल्क्युलेशन तुम्ही फास्ट कराल ते तुमचं फायद्याचं राहणार आहे. असं त्याला सूत्र नाही काही लक्षात ठेवायचं. अलग लक्षात जमतील का आता एक्झाम्पल? चला अजून एक घ्या. ए व बी यांच्यात व्यस्त चलन आहे. ए व बी यांच्यात व्यस्त चलन आहे. यांच्यात व्यस्त चलन आहे. ए व बी यांच्यात व्यस्त चलन आहे. ए बरोबर 15. ए बरोबर 15 असते तेव्हा ए बरोबर 15 असते तेव्हा बी बरोबर 8 असते. 8 असते. तर चलनाचा स्थिरांक काढा. तर चलनाचा स्थिरांक काढा. पुन्हा कोणाला सांगा सुटलं? हा चला अजून कोणाला आलं सांगा. चलनाचा स्थिरांक. आज पहिला दिवस आहे तरी एवढा रिस्पॉन्स आहे. थोडा अजून 2 दिवसांनी काय करायला उत्तर प्रश्न सांगू की उत्तर सांगता लगेच. चला काय ओरडायला तुम्ही चान्सेस ठेवू नाही तर काय करायचं सांगा. सगळीच पटपट उत्तर देत सांगितलं तरी ओरडणार तुम्हाला. हा बोला पटपट. व्यस्त चलन आहे रे. व्यस्त चलन आहे की नाही सांगा. चलनाचा स्थलांतर स्थिरांक माहिती की तो माहिती म्हणजेच की बारा माणसाला हा पाडा पाठ होता बरोबर. झालं की मग कोणी पण सांगू शकतो. पाडा ज्यांचं पाठ नाही त्यांना ते आलं का? का गं? का गं लई सोपं आहे. सोडवलं नको हे सगळ्यांनी. चलनाचा स्थिरांक पाडा दिला ना. तू जाऊन सांगूच नकोस आता. एवढं 15चा पाडा 1 महिना झाला करून घेतला तरी काय नाही. मग चुकल्यावर 2 मार्क कॅन्सल. होय हा 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 पाडा वेगळा म्हणलाय. तर दिलाय किती ते तरी बघ. अरे वा बरोबर आले की. करेक्ट ठीक आहे. आले की बरोबर झालं. आले बरोबर तुमचं. हा बरोबर आहे की. होय एवढा का वेळ घेतला मग तुम्ही सांगायचं सुरू होय करेक्ट आहे. मला पहिला तर लयच हुशार आहे. त्याला किती घेतले बरोबर तुम्ही? हा मग लय हुशार आहे. गणितच वाचत नाही. अरे वा करेक्ट. ऐका व्यस्त चलन आहे रे. 8 आहे ते. 28 घेऊन केलेस. पेपरला असं केलं तर शोधत बसणार आपला ऑप्शन कुठं आहे. नन ऑब्जेक्टला टिक करून येणार. यापैकी नाहीला टिक करून येणार. म्हणणार माझं हे बरोबरच आहे मी सोडवले ते. अरे बाळानो काय होतं फक्त कुणाला 1-2 आलं नाही बाकी सगळे सुटले. टीचर मला कसं समजलं म्हणते का पहिल्यांदा वाटलं व्यस्त चलन आहे म्हणून मला कंप्लीट झालं. नंतर मला समजलं व्यस्त चलनाला गुणाकार असतील. हा 15 ते 26 संपलं. व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये काय असतो? गुणाकार असतो. मग तुम्हाला ए आणि बी किंमत दिल्या ना. मग ह्याच्यामध्ये काय म्हटलंय? स्थिरांक किती येणार? म्हणजे ए गुणिले बी बरोबर के असतं ना. मग अशी काढलं नाही का आपण एक्स वाय बरोबर के दोन्हीचा गुणाकार असतो. मग हे किती? 15 गुणिले 8 बरोबर के म्हणजे झालं की 120 बरोबर के. संपलं. के बरोबर 120 आलं. संपला की स्थिरांक. काहीच करायचं का काढलंस खरं? इथं असंच आहे बघा. प्रश्नात काय म्हणलंय? लक्ष कुठं आहे? तिथे तर आपल्याला रेडीमेड दिले फूड काय पण लागत नाही. जसं नाही का 2 राशींचा गुणाकार आहे हे शिकवलंय. आता 2 मिनिटापूर्वी तर सांगितलं. मग डायरेक्ट केलं तर संपलंय. कशाला काय हे लागते सांगा. आणि 15 आणि 8 भाग होय, ते पण आहेच खरं. पण कधी कधी पॉईंट मध्ये आलं तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे अंदाजानं काही नको वडायला. काहीतरी कधी कधी तर गोळी लागते नाही असं नाही पण नेहमीच लागेल नाही असं म्हणा. इकडं आलं का? चला पुढचं घ्या. जर 15 चेंडूची किंमत 198 असेल. जर 15 चेंडूंची किंमत 198 असेल. 15 चेंडूंची किंमत 198 असेल
तर 25 चेंडूंची किंमत किती असेल? जर 15 चेंडूंची किंमत 198 असेल तर 25 चेंडूंची किंमत किती असेल? तर 25 चेंडूंची किंमत किती असेल? समय का व्यस्त आहे? टीचर आता समचलन असणार आहे. हा होय होय का? कारण की आता टीचर आपण काय करत होतो की 15 चेंडूंची किंमत 198 तर आपल्याला 10 चे विचारायचे, त्याच्या मागचे विचारायचे, म्हणजे ते आपल्याला व्यस्त चलन होतं. आता त्यांनी 15 चं डायरेक्ट 25 केले, म्हणजे आता येणार 10 होतं. हा भागाकार, कारण ती संख्या वाढली ना. आता कसं भागाकार करणार सांगा? टीचर थांबा करून बघतो आमचं. चला जरा प्रयत्न केले. चला हे असं करा, संख्या आणि इकडे किंमत ठेवूया. पहिली 15 चेंडूंची किंमत 198 बरोबर का? लिहिलं का? तर 25 चेंडूंची किंमत क्वेश्चन मार्क केलं का? मगाशी आपण बघा समोरासमोरच करत होतो नाही गुणाकार, आता तिरकस करायचं. हा तिरकस बघा आता हे नाही ह्याला, म्हणजे ह्याचा जो जोडीदार आहे ना बाळानो, हे प्रश्नचिन्हाचा जो जोडीदार आहे की नाही त्याला नेहमी छेदात टाकायचं सुटतंय. म्हणजे आता ह्याला x मानूया, 15 गुणिले x बरोबर 198 गुणिले किती? 25. मग x इथंच ठेवा आणि हा 15 भागाकारामध्ये, म्हणजे 198 गुणिले 25 भागिले 15 करा. चला आता लावा भागल सोडवा. टीचर हो का 5 3 15 25 लागलं. तुम्ही लावा. मला फक्त उत्तर सांगा तेवढं. थांबा एका सेकंदात आन्सर सांगते. नाही पण पहिल्यापासून व्यवस्थित नोट डाऊन करा. असंच का लिहिलंय ते, आणि स्पष्टता पण लिहून ठेवायचं. जर समचलन असेल तर तिरकस गुणाकार करावा लागतो असं लिहून ठेवा तिथं. समचलन आपण म्हटलं नाही का भागाकार, मग तो भागाकारच होतोय ना एक प्रकारचा. बरोबर आहे, करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मांडणी कशी करायची कळाल्या ना? समचलन नाही म्हणून क्रॉस मध्ये केलं, अदरवाईज तसंच लिहिलं असतं. आलं का? छान. 5 त्रिक 15 आणि वर 5 5 25 बरोबर का? खाली 3 आलं आणि वर 198 गुणिले 5 आलं. टीचर मी कसं केलं सांगू का? 5 3 15 5 5 25 हा 198 5 990 990 भागिले 3 330. करेक्ट आहे. होय बरोबर आहे, करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही बाळानो. टीचर आता लागत नाही. ते हा टॉपिक सगळ्यात सोपा आहे. चला पुस्तक ए बाळा तुझं दे जरा. तुझं दे. हा? हा हो ना. समचलनाला भागाकार म्हणजेच बाळाचं तिरकस गुणाकार झालं ना. टीचर लागतं काय मागचं ह्याला नाही मागचं ते ह्याला शिकवलं ना अपूर्णांकांच्या बेरजेला. हे अपूर्णांकांच्या हा बेरजेला. टीचर इथं तिरकसच बनवलं. पाठांतर केलं का सांगा? होय. फक्त दोन का 3 प्रश्न राहते. बरं बाकी सगळे झाले. चला पुढचा घ्या. सारखं दिदीला घरी जायचं वेळ असते हे नाही. मॅडम सकाळी झोप जाते. हा एवढा उशीर झोपते तर बरं तुमच्यासारख्या पोराने. नाही शाळा उठते. मग साल नव्हे 5 ला उठायला पाहिजे. साला सांगायला लागला साला काही लहान पोरं पण उठते. तुम्ही तर किती अभ्यास करायला पाहिजे आता.
मी विचारायला मला शिकवणार आहे नक्की. चला पुढचे घ्या. एका घराचे प्लास्टर करण्याचे काम. एका घराचे प्लास्टर करण्याचे काम. प्लास्टर करण्याचे काम 15 पुरुष 8 दिवसात पूर्ण करतात. एका घराचे प्लास्टर करण्याचे काम 15 पुरुष 8 दिवसात पूर्ण करतात. 15 पुरुष 8 दिवसात पूर्ण करतात. 15 पुरुष 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 3 दिवसात पूर्ण करायचे असल्यास तेच काम 3 दिवसात पूर्ण करायचे असल्यास तेच काम 3 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती पुरुष कामावर असावे? टीचर सगळं तुम्ही आता काय विचारू नका. असं मन व्यस्त पुरवलं असेल. हा बरं नाही विचारत. चला तुम्ही काढा. ते संपचलन पण नाही किती पुरुष कामावर असावे? वर लिहायचं समचलन आहे का व्यस्त चलन आहे आणि मगच सोडवायचं. ते कळाल्याशिवाय पुढे लिहिता येत नाही. बोला किंवा 40 करेक्ट आहे. समचलन आहे का व्यस्त चलन आहे? व्यस्त चलन आहे. छान. टीचर आलं. ओकेच. मी लिहिलंय तसं व्यवस्थित लिहायचं सांगते. पुरुष खाली पुरुष, दिवस खाली दिवस असं मी लिहूनच आणि टीचर सोडवायचं. तुम्हाला खर्च केलेले पण मी मांडणी केलेली व्यवस्थित असली तर दाखवायचं नाही तर डायरेक्ट त्याचं बघून उतरलं असतं तर 40 पण 50 लिहिलेस तर लिहायचं बरं. बरोबर आहे. फळा बरोबर आहे. या दादानं त्याला हे केले समचलन काढले. छान. बरोबर आहे. चाललं मॅडम. टीचर या कार्तिक दादानं पण आज समचलन काढले होते. मॅडम नंतर काय करतात दादा असं केलंच रे. चला पुढचं घ्या. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर 28 लोक तेच काम तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? टीचर करतो थांबा जरा विचार केला. मला फक्त दिवस जादा लागणार का कमी लागणार? जास्त तेवढं लागणार. सांगा. जादा. हा कारण कामगारांची संख्या कमी केली त्यामुळे काम जास्त वाटतं. हा टीचर आता बघतो. समचलन आहे का व्यस्त चलन आहे? व्यस्त. सोडवा. ते व्यस्त आहे का समय हे सोडवलेस कळाल्याशिवाय सोडवता येत नाही बघा. तुम्ही आता समोर प्रश्न दिला की आम्हाला विचारू नका समोर काय थांब बस करू.
65 बरोबर आहे. बाकीच्या कॅल्क्युलेशन करायचे नाही, त्यांचं बघून जर 65 म्हणाला तर बघा बघा केले हा चालते चालते ओके या लागू दे, पण संगणित समजल्याशिवाय पुढचं घ्यायच नाही. तिने केलं का व्यवस्थित? छान ओके. चला नेक्स्ट घ्या. काय म्हणताय टीचरांना? झालं नव का तुमचं? घ्या 10 मजूर दररोज किती होईल? 9 का? घ्या 10 मजूर दररोज 8 तास काम करून 10 मजूर दररोज 8 तास काम करून 8 तास काम करून ते 12 दिवसात पूर्ण करतात. बघा काय काय म्हणलंय. 10 मजूर दररोज 8 तास काम करून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 मजूर दररोज 6 तास काम करून 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम 8 मजूर दररोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? काढलं तर चालतंय. सगळ्यांना जमेल का? हा काय काय दिलंय बघा. घे पहिलं जेव्हा काय दिलं आतापर्यंत किती होतात? दोघं आता किती आले? हा 3 आले. मग काय करायचं बघा. ह्याला सिंपल डोकं सांगते तुम्हाला. मजूर गुणिले तास. देव काय M1 D1 मला सांगा. मजूर दिलेत का नाही? मजूरला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार? माणसं म्हणजे मॅन म्हणतो नाही म्हणून हा मॅन म्हणणार, म्हणून त्याला M1 म्हणायचं. M1 गुणिले तास म्हणजेच काय म्हणणार आपण? आवर्स किंवा टाइम म्हणूया. आणि दिवस म्हणजेच काय? डे म्हणतो ना इंग्लिश मध्ये, म्हणून डे म्हणूया. M1 D1 गुणिले H1 बरोबर. एवढंच सगळं करायचं. M2 D2 आणि गुणिले H2. आलं का लक्षात? कळालं का? नुसतं नावं दिली रे, मी वेगळं काय केलं तेव्हा. M म्हणजे माणूस घेतला, D म्हणजे हे. तिथं 2 वेळा आहे ना. हा म्हणजे गुणाकारच किती ठिकाणचा. मग पहिलं काय दिलंय बघा. 10 मजूर म्हणून 10 गुणिले दिवस किती आहेत सांगा पहिल्याचे? 12 दिवस. 12. तास किती लागते? 8 तास. बरोबर. दुसऱ्याची माणसं किती आहेत सांगा? 8 मजूर. हा, गुणिले 6 तास. दिवस विचारलेत म्हणजे T2 काढायचं आणि 6 आले का बघा. आता काय करायचं? वरच्या खाली छेदात लिहून द्यायचं आणि पुढेच काढायचं. आणि त्याला इकडे फिरवा. कुणाला? 8 गुणिले 6 आणि बरोबर इथं D2 तसाच ठेवा. D2 म्हणजे दुसऱ्याचे दिवस. दुसरं काही वेगळं नाही. म्हणजे x घेतो ना तसा तो D2. 8 ला गेलं 6 दुने 12 2 23 X बरोबर. संपले. म्हणजे दिवस किती येणार? 20. मजूर काय बोला? ते बघा त्यांचं असं काय 8 गुणिले 8 तास लागतात आणि D2 म्हणजे 12 दिवस आहे. हा D2 म्हणजे 20 दिवस निघले की 12 ते D2 तसं नाही. D2 म्हणजे दिवस काढायचे ग दुसऱ्याचे दिवस. हा म्हणजे समज मी आज काम केलं, दुसरं काम तुला उद्या करायला लागणार आहे ना, म्हणून मग तुझ्यासाठी ते 2 वापरलं आणि माझ्यासाठी 1 वापरलं असं. कारण सगळीकडे M होणार ना, म्हणून M1 D1 हा कळणार नाही. आणि कळालं नाही तर ते सगळंच कॅन्सल होत जाईल. X व Y समचलनात आहेत.
एक्स व वाय समचलनात आहेत. जेव्हा एक्स बरोबर 0.07, जेव्हा एक्स बरोबर 0.07, वाय बरोबर 49, तेव्हा एक्स बरोबर 0.81, तेव्हा एक्स बरोबर 0.81, तर वाय बरोबर किती? हा सोडवा. चला सोडवा बघ बघ की बाळा ग, सगळं दिलंय ना आता. एक्स आणि वाय समचलनात आहेत ना, मग समचलन असेल तर काय शिकवलंय मी? ते मांडून घ्यायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग ती लिहा घे. एक्सच्या खाली एक्सची व्हॅल्यू लिहायची, ए वर एक्स वाय टाकायचं, एक्सच्या खाली एक्सची, वायच्या खाली वायची व्हॅल्यू टाकायची आणि सोडवायचं. चुकलं. चला अजून कोणाच काय बोला, अजून कोणाच काय आलंय का वेगळं सांगा. नका टेन्शन घेऊ, नाही जमलं तर ते सॉल्व करू, पण किमान ट्राय तरी करायला पाहिजे ना. ओके, आलंय बरोबर, करेक्ट आहे, बरोबर करेक्ट. पेन्सिल वापरू नको तिथे, पेन्सिल वापरली का तुला 100 बरोबर आहे. ओके बरोबर आहे, करेक्ट. चला अजून कुणी सोडवले का? पाठवत मारायचं नाही तर नाही बोला. समचलन आहे का व्यस्त चलन आहे? हे हा, कशावरून ओळखणार? उदाहरणार्थ मध्ये सांगितलं की हे समचलन आहे, त्याच्यामुळे काय नवीन सांगायची गरजच नाही. बोला, एक्स समचलनामध्ये एक्स आणि वाय क्वांटिटी आहेत ना. हा, एक्सची व्हॅल्यू सांगा. 0.07. हा, वायचं त्याच वेळी काय आहे? 49. हा, परत एक्सला किती आहे? 0.81. एक्सचीच व्हॅल्यू आहे ना. 0.81 आणि इकडं हा वाय माहित नाही, वायलाच इकडे की वायच्या ठिकाणी वाय होतं का. मग हे समचलन आहे म्हटल्यावर आपण काय करतो? म्हणजे वाय 0.07 गुणिले वाय आणि 0.81 गुणिले हा गुणिले किती? 49. बरोबर आहे. दशांश चिन्हानंतर वर पण 2 करायचं अंशात पडे. दिव्या लक्ष दे. दशांश चिन्हानंतर वर पण 2 करायचं, खाली पण 2 करायचं. दशांश चिन्ह घ्या. 7 गरज तर आहे का एवढं सगळं वेळ घालवण्याची? सोपं होतं सांगा. चला पुन्हा झालं नाही विराज. सोडवा. काय झालं? हा. मग पॉईंटचा प्रॉब्लेम झाला असेल आता. कळाले का? आले का लक्षात सगळे? काय काय करायचं? म्हणजे गणित मागायचं सारखं सूत्र ते व्यस्त चलनात होय की. आले का लक्षात? झाले का? जाऊ 11 येणार आहे. ब्रेक घ्या. कंटाळा नाही आला आज? कंटाळा नाही आला का?
ह्यांना बघा की ह्यांचा कंटाळा कसा सुरू आहे बघा की कंटाळा. हा सारखं घरी काय जाऊन टीव्ही बघायचे. हा अजिबात मारायचं नाही पेपर होईपर्यंत. बॅलन्स नको, कार्टून नको, फिल्टर नको, काय नको. इथं मोठा सिनेमा रोज सुरू असते, रोज एक एपिसोड होतोय, तोच बघायचा आपला. हा मग